आज आषाढी एकादशी निमित्त मी बनवले आहेत आपल्या सर्वांच्या आवडीचे कुरकुरीत साबुदाणा वडे आणि सोबत ताजी थंडगार काकडीची कोशिंबीर। आजच्या या पवित्र आषाढी एकादशी दिवशी माझी विठ्ठलाच्या चरणी एकच प्रार्थना आहे, ज्याच्या हाती निर्णय घेण्याची ताकद आहे त्यांना योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दे। ज्यांच्या मनात चुकीची भावना आहे, जसं पेपर वगैरे लीक करतात, त्यांना माणुसकीची जाणीव करून द्या आणि आपल्या देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या मेहनतीच्या जोरावर पुढे जाण्याची संधी द्या। हे यासाठी बोलतेय कारण आज अनेक विद्यार्थी आपल्या हक्कासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी आवाज उठवत आहेत आणि आपल्याला माहिती आहे की त्यांचा संघर्ष कोणाच्या विरोधात नाही, त्यांच्या त्या स्वप्नांसाठी आहे। कोणाच्याही चुकीच्या कृत्यांमुळे एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यावर परिणाम होऊ नये, पेपर फुटी असो किंवा भ्रष्टाचार, अशा कोणत्याही चुकीच्या गोष्टींना भविष्यात जागा मिळू नये। कारण हाच विद्यार्थी आपल्या देशाचा एक जबाबदार नागरिक, भविष्यात एक चांगला डॉक्टर, इंजिनियर किंवा शिक्षक व एखादा मोठा अधिकारी होणार आहे। म्हणून माझी विठ्ठलांच्या चरणी एकच प्रार्थना असेल, देशातल्या प्रत्येक तरुणाईला त्यांच्या मेहनतीनुसार संधी मिळायला हवी आणि भविष्यात कोणत्याही चुकीच्या गोष्टी घडायला नको। चला बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। या मंडळी फराळ करायला भेटू परत। बाय बाय।